हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आषाढी एकादशी हा खूप पवित्र दिवस आहे आणि ह्या दिवशी जे काही आपण सेवा करू, जे काही आपण दान धर्म करू, तर त्याला आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तर ह्या दिवशी आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे आणि आपल्याला कुठली सेवा करायची आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण ह्या म्हणजे पवित्र दिवशी आपण जी काही सेवा करू, तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. जी काही तुम्हाला सेवा 5 मिनिटाची असो, 10 मिनिटाची असो, जी काही तुम्हाला म्हणजे स्तोत्र पठण असो, कुठली सेवा जरी केली, तर तुम्हाला ह्याचं अनंत पटीने फळ मिळत असतं. कारण ही आषाढी एकादशी आहे, ती ही भगवान हरिविष्णू आणि श्री हरिविठ्ठल यांना समर्पित दिवस आहे. तर हा पवित्र दिवस आहे. तुम्ही ह्या दिवशी कुठलीही सेवा करा, दानधर्म करा, ह्याला नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. तर आपल्याला ह्या दिवशी म्हणजे कुठल्या याचं दान करायचं आहे आणि कुठलं स्तोत्र पठण करायचं आहे, ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, या दिवशी तुम्ही एकादशी महात्म्य पठण करायचं आहे. तर एकादशी महात्म्य तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर ठीकच आहे. नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण सुद्धा करू शकता. कारण आपण मोबाईलवर लावून जरी ऐकलं, तर तेवढंच आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि जी काही आपली नित्याची पूजा आहे, जी आपली स्तोत्रपठण आहे, सेवा आहे, ती आपल्याला नित्य सेवा आपल्याला करायची आहे. कारण त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही. आणि आपल्याला ती झाल्यानंतर तुम्ही ही एकादशी महात्म्य पठण करू शकता. तर एकादशी महात्म्य पठण करताना आपल्या घरामध्ये आपण दिवा तर आपला चालूच असतो, पण दिवा लावायचा आहे, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि मग आपण पठण करायचं आहे एकादशी महात्म्य. आणि हा म्हणजे पवित्र दिवस असल्यामुळे सगळ्यांनाच तर उपास असतोच. पण जर उपास जर व्रत केलं आपण ह्या दिवशीचं, तर जे काही आपल्या घरामधल्या अडी-अडचणी असतील, त्या आपल्या अडी-अडचणी निघून जातील आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामधील निघून जाते. तर हे असं पवित्र व्रत सगळ्यांनीच करायलाच हवं. पण ज्यांना शक्य नाही, त्यांनी कमीत कमी आपण एकादशी महात्म्य व्रत म्हणजे हे पठण पोथी ऐकूच तर आपण उपास करायचा आहे. नंतर तुम्ही जे आजारी आहे, लहान मुलं आहे, त्यांनी नाही केली तरी चालेल. पण शक्यतो सगळ्यांनी हे व्रत आवर्जून करायचं आहे. कारण हे इतका पवित्र दिवस आहे, की ह्याचं जे काही आपण म्हणजे 12 महिन्याचे जरी आपण एकादशी नाही केल्या, ही जरी एकादशी केली, तर आपल्याला पूर्ण 12 महिन्याच्या एकादशीचं आपल्याला फळ मिळत असतं. इतका हा पवित्र आषाढी एकादशीचा दिवस आहे. आणि ह्या दिवसापासूनच 4 महिने चातुर्मास चालू होतो. तर त्यामुळे आपण ही सेवा जरी सुरुवात केली आपली एकादशीची ह्या दिवसापासून, तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, चांगलं आहे आणि ह्यात आपलं नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे हे व्रत आपण शक्यतो सगळ्यांनीच करायला हवं. पण बघा, आता ह्या दिवशी आपल्याला काय दान करायचंय, तर ही आषाढी एकादशी पवित्र दिवसाच्या दिवशी तुम्ही अन्नदानाला म्हणजे केलं तर आपल्याला खूप म्हणजे पुण्य प्राप्त होत असतं. तर अन्नदान म्हणजे ह्या दिवशी आपल्याला एकादशीच्या निमित्ताने आपल्याला फराळाचं दान करायचं आहे. तर फराळाचं तुम्ही तुमच्या इच्छा म्हणजे इच्छा आणि यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. तुम्ही फळं दान करू शकता. तर तुम्हाला जे काही समजा फराळाची पंगत वगैरे द्यायची असेल, तर ती देऊ शकता. तुम्हाला जितक्या लोकांना सहज देता येईल तेवढं तुम्ही द्यायचं, नाही तर फळं दान करू शकता. पण ह्या दिवशी दान धर्माला खूप महत्त्व आहे. तुम्ही गोरगरिबांना, अनाथ आश्रमामध्ये सुद्धा तुम्ही दान करू शकता. जिथं म्हणजे अन्नदान करता येईल तिथं अन्नदान करायचं आहे आणि जिथं तुम्हाला एकादशीचं हे आहे तिथं फराळाचं दान करायचं आहे. तर गोरगरिबांना तुम्ही वस्त्रदान सुद्धा करायचं आहे. कारण वस्त्रदान जर केलं तर आपल्या जी घरामधल्या अडी-अडचणी आहेत त्या सुद्धा लवकर निघून जातात. तर अन्नदान आहे, वस्त्रदान यांना खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे 2 व्रत केले तर तुमची घरामध्ये कुठलीही अडचण तुमच्याकडे राहत नाही. त्यामुळे हे 2 आपल्याला म्हणजे अति महत्त्वाचे दान आहेत. श्रेष्ठ दान आहे. तर हे श्रेष्ठ दान आपण करायचे आहे. आणि अन्नदान केल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला पाण्याचं सुद्धा येतं. तर पाणी बॉटल सुद्धा तुम्ही दान करू शकता. एकाने अन्नदान केलं तर दुसऱ्याने पाणी दान जरी केलं तर त्याचं पण आपल्याला फळ पूर्ण मिळत असतं. तर आपल्याला म्हणजे पाणी सुद्धा देऊ शकता आणि गोरगरिबांना जर तुम्ही त्यांच्या गरजू लोकांना तुम्ही त्यांना ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू जर दिल्या त्यांना, समजा तांदूळ असो, गहू असो, हे असं दान दिलं तर ते तर खूपच चांगलं आहे. कारण सतपात्री दान करावे. ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना जर दान केलं तर नक्कीच त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि हे दानाचं हे झालं एकादशीच्या दिवशी आणि आपल्याला दिवा म्हणजे आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे. कारण त्या दिव्याला म्हणजे आपण तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, पण सकाळपासून आपल्याला दिवसभर आपल्याला एकादशीसाठी अखंड दिवा लावायचा आहे. आणि तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे. आणि दारामध्ये आपल्या चौकटीमध्ये म्हणजे उंबऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला समोर एक दिवा लावून ठेवायचा आहे. तर तो दिवा तुम्ही दिवे लागायच्या वेळेस लावायचा आहे.
आणि ह्यानी आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते. लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करत असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कधीही कमतरता राहत नाही. त्यामुळं घर आपलं असं तेजोमय होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार झाली, की आपोआपच घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यामुळे हे आपल्याला अशी दारात सुद्धा दिवा लावायचा आहे. तर हे आपल्याला म्हणजे असंच दिवा लावला, की लक्ष्मी माता आपल्या घराकडे लक्ष देत असते, की जिथं अंधार असेल तिथं लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. त्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही अंधार ठेवायचा नाही. सगळीकडे लाईट लावून आपण दिवे लागायच्या वेळेला तरी सगळीकडचे लाईट 2 मिनिटं का होईना चालू ठेवायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला एकादशीला तुम्ही आता त्या दिवशीपासूनच आपले 4 महिने चातुर्मास चालू होतात. तर तुम्ही एखाद्या सवाष्णीला तुम्ही रोज तिची ओटी भरू शकता. 4 महिने चातुर्मास तिची रोज ओटी भरायची आहे. सहज आता नाही जर कोणी तर आपल्या मैत्रिणी असतात. तर मैत्रिणीला रोज कुठल्या ना कुठल्या एका मैत्रिणीची रोज ओटी जर भरली आपली 4 महिने चातुर्मास, तर त्याचं आपल्याला खूप अधिक पुण्य मिळत असतं. कारण ती माता लक्ष्मीचीच पूजा केल्या समान असते. त्यामुळे एकच सुवासिनीची दररोज आपल्याला तिची ओटी भरायची आहे. तिला हळदी-कुंकू लावून तिला दूध, फळ जे काही तुम्हाला देता येईल ते तुम्ही द्यायचं आहे. तर हे आपल्याला एकादशीच्या निमित्ताने आवर्जून करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामधल्या अडी-अडचणी ज्या आहेत, संकट आहेत ते निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि घरामध्ये निरोगी आयुष्य सगळ्यांना मिळतं. तर हे असे आवर्जून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हे छोटे नियम पाळायचे आहेत आणि आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत. याने आपल्या घरामध्ये सुखकारक होईल आणि आपल्या सगळ्यांची जी काही प्रगती थांबलेली आहे ती सुद्धा मार्गी लागेल आणि जी घरामध्ये आपल्या म्हणजे अशांतता होती ती सुद्धा शांतता व्हायला लागेल. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निघून जाईल. तर नक्की तुम्ही हे छोटे उपाय एकादशीच्या दिवशी करून पहा. जे हे दान तुम्हाला करता आलं तर हे करा आणि याच्यानंतर आपल्याला गाईला सुद्धा हिरवा चारा दान करायचा आहे. तर तुम्ही जे काही तुम्हाला जर तुमच्या दारासमोर गाय येत असेल तर ठीक आहे. तिला तुम्ही हिरवा चारा द्यायचा आहे आणि नसेल तर तुम्ही गोशाळेत वगैरे जात असेल तर गोशाळेमध्ये तुम्ही गाईला हिरवा चारा आवर्जून द्यायचा आहे ह्या एकादशीच्या दिवशी. नाहीतर मग गाईला गूळ खाऊ घालायचा आहे. तर कारण आपण जेव्हा गाईला गूळ खाऊ घालतो, तेव्हा आपल्या 33 कोटी देव प्रसन्न होतात आपल्यावर. तर आपल्या ज्या काही अडी-अडचणी असतील, तर आपल्या ज्या म्हणजे 33 कोटी देवांनी जर आपला आशीर्वाद दिला, तर आपली कुठलीच अडचण आपल्या घरात राहत नाही. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही गाईला हिरवा चारा आणि गूळ अवश्य द्या. जे काही तुमच्या अडचणी असतील त्या गोमातेला प्रार्थना करा, सांगा त्यांना आणि गूळ खाऊ घाला तिला, की बरोबर तुमची ती अडचण निघून जाईल आणि याच्यात नक्कीच तुम्हाला यश येईल. हे तुम्ही अनुभव घेऊन पहा या गोमातेचा. कारण ही कामधेनू आहे. जेव्हा आपण तिच्याकडे इच्छा मागतो, ती कामधेनू आपली बरोबर पूर्ण करतेच. तर ही नक्की तुम्ही म्हणजे हे करून पहा गोमातेला गूळ खाऊ घालून पहा, हिरवा चारा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि हे छोटे-छोटे उपाय नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.